काय सांगू राणी तुला गाव सुटना। अरे बाबा, पण तुमच्या गावामध्ये असं आहे तरी काय की तुमच्या गावामध्ये चांगले रस्ते नाही, चांगली शाळा नाही, चांगले दवाखाने नाही किंवा चांगले कॉलेज सुद्धा नाही। तर मित्रांनो, जर तुमच्या गावाची अवस्था अशी झाली असेल तर तुम्ही लाखो रुपयाचा फंड तुमच्या गावामध्ये आणू शकता। मी बोलतोय CSR अर्थात कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी या फंडाबद्दल। 2013 साली कंपनीचा ऍक्ट मंजूर झाला आणि त्यानुसार मोठमोठ्या कंपन्या आहेत ज्यांना दरवर्षी 5 कोटी किंवा त्यापेक्षा जास्त नफा होत असतो। अशा कंपन्यांना त्यांच्या नफ्यातले 2% पैसे म्हणजे 2% रक्कम ही सामाजिक कार्यासाठी खर्च करण्याचं बंधन सरकारने लागू केलं आहे। तुम्हाला आता एकच करायचं आहे, गुगल वरती जायचं आहे। तुमच्याकडे मोबाईल असेल, लॅपटॉप असेल, कम्प्युटर असेल, गुगल ओपन करायचं आहे, सर्च करायचं आहे CSR कंपनी लिस्ट। पुढे तुमच्या जिल्ह्याचे नाव टाकायचे आहे। जसं की तुमचा जिल्हा जर बुलढाणा असेल तर CSR कंपनी लिस्ट बुलढाणा असं तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचं आहे आणि सर्च करायचं आहे। भरपूर अशा मोठमोठ्या कंपन्यांची यादी तुमच्या समोर येईल। कंपन्यांचा टर्नओव्हर वर्षाला 1000 कोटी आहे, ज्यांचं नेटवर्क 5500 कोटीपेक्षा जास्त असेल, ज्यांना दरवर्षी 5 कोटीचा नफा होत असतो, अशा कंपन्यांची लिस्ट तुमच्या समोर येईल। अशा कंपनी सोबत तुम्हाला संपर्क करायचा आहे। संपर्क कसा करायचा? त्यांचा ईमेल आयडी असतो किंवा लिंकिंग ही जी वेबसाईट आहे या वेबसाईटवर तुम्हाला संपर्क करायचा आहे किंवा त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन सुद्धा तुम्ही संपूर्ण माहिती त्या ठिकाणी घेऊ शकता। हे सगळं करत असताना तुम्हाला एक महत्त्वाचा नियम सुद्धा घ्यायचा आहे, तो म्हणजे तुमच्या ग्रामपंचायतीतून ठराव घेणं तितकंच महत्त्वाचं आहे। तुमच्या गावामध्ये कोणकोणत्या प्रकारच्या समस्या आहेत त्या समस्यांची एक यादी तुम्हाला तयार करायची आहे। त्या समस्यांची यादीमध्ये तयार करत असताना या सोल्युशन काय आहे हे सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी शोधायचं आहे। जसं की तुमच्या गावामध्ये पाण्याचा प्रॉब्लेम असेल, शाळा व्यवस्थित नाहीये, शाळा डिजिटल कशी बनेल, तुम्हाला रस्ते किंवा रस्त्याची मोठी समस्या आहे, सोलर लाईट नाही, तुमच्या गावामध्ये सोलर लाईट जर बसवायचा असेल किंवा आरोग्य कॅम्प घ्यायचा असेल किंवा महिलांसाठी प्री ट्रेनिंग म्हणजेच स्किल ट्रेनिंग आयोजित करायचं आहे। गावामध्ये जे युवक आहेत त्यांच्याकरता स्किल ट्रेनिंग जे आयोजन करायचं आहे। वेगवेगळ्या प्रकारची स्किल त्या स्किल ट्रेनिंगचं तुम्हाला आयोजन करायचं आहे। शौचालय किंवा शौचालय जर तुमच्या गावामध्ये नसेल तर त्याच्यासाठी देखील तुम्हाला एक चांगला मोठा फंड मिळू शकतो। तर मित्रांनो, त्याचबरोबर एक व्यवस्थित तुम्हाला प्रपोजल म्हणजे एक फाईल तुम्हाला तयार करायची आहे। व्यवस्थित फाईल तयार केल्यानंतर ज्या भागामध्ये प्रतिष्ठित व्यक्ती आहेत जसं की पंचायत समिती असेल किंवा जिल्हा परिषद असेल किंवा जिल्हा परिषद सदस्य असेल, त्या ठिकाणी सभापती असतील किंवा जे काही अधिकारी असतील, तहसीलदार किंवा SDO साहेब यांना या लोकांना तुम्हाला त्यासोबत तुमच्या सोबत घ्यायचं आहे आणि कंपनी सोबत संपर्क साधायचा आहे। आता जितकी प्रभावशाली व्यक्ती तुमच्या सोबत घेसाल तितका जास्त फायदा तुम्हाला तुमच्या गावासाठी एक मोठा मार्ग मोकळा करण्यासाठी होऊ शकतो। त्याचबरोबर एक महत्त्वाचा मार्ग म्हणजे NGO म्हणजेच नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन जर तुमच्या गावामध्ये असतील त्याच्यासोबत तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे। त्यांच्या मार्फत CSR फंड मिळवायचा प्रयत्न करायचा आहे। तुम्ही जर फाईल व्यवस्थित तयार केली तर फाईल ही CSR फंड मिळतो। एकदा का फंड तुम्हाला मिळाला त्याचा पाठपुरावा तुम्हाला व्यवस्थित करायचा आहे आणि ते काम पूर्णत्वास न्यायचं आहे। ज्या काही समस्या असतील त्यांचे व्हिडिओ फोटो सुद्धा तयार करायचे आहेत। फोटोज त्या फाईल सोबत तुम्हाला जोडायचे आहे, जेणेकरून त्या कंपनीला विश्वास बसेल की खरोखर तुमच्या गावामध्ये मोठी समस्या आहे। एकदा का काम सुरू झालं किंवा एकदा का पैसे यायला सुरुवात झाली, कामाचं प्रोग्रेस रिपोर्ट आणि कंपनीला सादर करायचा आहे। बरेच प्रोजेक्ट कंपनी स्वतः येऊन त्या ठिकाणी काम हाती घेतात आणि पूर्ण सुद्धा करून देतात। तर मित्रांनो, CSR फंडाबद्दल जर तुम्हाला अजून माहिती, अजून डिटेल्स माहिती मिळवायची असेल तर नक्कीच कमेंटमध्ये CSR फंड कमेंट करा आणि आपल्या पेजला फॉलो करून हा व्हिडिओ तुमच्या 4 मित्रांना नक्की शेअर करा आणि त्या नागरिकांना सुद्धा नक्की शेअर करा ज्यांना CSR फंडाबद्दल अद्याप कुठल्याच प्रकारची माहिती नाही किंवा तुमच्या आजूबाजूचे खेडेगाव असतील किंवा तुमच्या गावासंदर्भात जर काही समस्यांना विळखा पडला असेल तर त्यांना सुद्धा हा नक्की शेअर करा। आणि मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये कमेंट करून कळवा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा, शेअर करा।